होय, माझं गाव बदलत आहे. बोढरे. सर्व बोढरेकर संत सेवालाल महाराज आणि श्रीराम मंदिरात दर दिवशी माथा टेकवतात. गावात जणू सौर ऊर्जेची शेती केली जाते. रामदेवजी बाबा मंदिरातून रामनामाचा जयघोष करणारे बोढरेवासी श्रीराम मंदिराच्या यात्रेत देहभान हरपून सहभागी होतात. बोढरे गावात विकास कामे उभारून आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी येथील ग्रामस्थांचा विश्वास सार्थ ठरवला आहे. सांगी फाटा ते बोढरेपर्यंत हा रोडचं काम झालेलं आहे. परत तलाठी कार्यालय झाला, टाकीचे काम झाले, पाणी पुरवठा चालू आहे, सेवालाल भवन सभामंडप झाला, रामदेवजी बाबाचा सभामंडप तोही पूर्ण झाला आणि बरेचसे कामं आमची इथली झाले. अंगणवाडी झाली. दस्तुरी ते बोढरा हा बी रोड होणार. आम्ही दादांबरोबर राहणार आहे. गावाचे रुपडे बदलू लागल्याने बोढरेकर समाधानी आहेत. राष्ट्रीय महामार्ग 211 लहान बोढरे मोठे बोढरे रस्ता सुधारणा 1.5 कोटी रुपये खर्चून पूर्ण झाली आहे. बोढरे येथे तलाठी कार्यालयाचे बांधकाम 30 लाख, लहान हरिनगर येथे सेवालाल भवन सभामंडप बांधकाम 15 लाख, तसेच दलित वस्ती स्मशानभूमी बांधकाम आणि अनुषंगिक कामे 15 लाख रुपये खर्चून झाली आहेत. बोढरे शाळेची दुरुस्ती 3 लाख रुपयात पूर्ण झाली आहे. बोढरे शिवारातील 596 शेतकऱ्यांच्या खात्यात खरीप दुष्काळी अनुदान 99.59 लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. सांगवी ते बोढरे मार्गाची रस्त्याची सुधारणा 1 कोटी रुपये निधीतून सुरू आहे. बोढरे पाणी पुरवठा योजना 94.74 लाख, सेवालाल भवन बांधकाम 20 लाख, अंगणवाडी इमारतीची दुरुस्ती आणि शैक्षणिक साहित्य पुरवून डिजिटल वर्ग खोली बनवणे 7.5 लाख, तसेच बोढरे बुद्रुक येथे नवीन अंगणवाडी बांधकाम 11.25 लाख रुपये निधीतून सुरू आहे. बोढरे रस्ता काँक्रिटीकरणासाठी 10 लाख, मुख्य रस्त्यालगत पथदिवे बसवण्यासाठी 5 लाख आणि बोढरे येथे सेवालाल भवन बांधकामासाठी 20 लाख रुपये निधी मंजूर आहे. बोढरेचे ग्रामस्थ आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या धडाकेबाज व्यक्तिमत्वाचे चाहते आहेत. आमदार मंगेशदादा चव्हाण यांना दुसऱ्यांदा विजयी करण्याचा संकल्प गावकऱ्यांनी केला आहे. म्हणूनच गावकरी म्हणतात, कहो दिल से मंगेशदादा आमदार फिर से. शेतकऱ्यांचा खरा हा मित्र मंगेशदादा शेतकरी पुत्र. शेतकऱ्यांचा खरा हा मित्र मंगेशदादा शेतकरी पुत्र.